नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. आपल्या देशामध्ये अनेक राज्य, अनेक संघराज्य, अनेक केंद्रशासित प्रदेश आणि या सगळ्या देशामध्ये अनेक प्रकारच्या संस्कृती, अनेक प्रकारच्या परंपरा, अनेक प्रकारचे पोशाख, अनेक प्रकारच्या भाषा. दर 10 किलोमीटरला भाषा किंवा आपल्या बोलीमध्ये होणारा फरक. तरी आपलं भारत देश इतक्या शांततेत, इतक्या आनंदात किंवा एकमेकांच्या सणांना, एकमेकांच्या उत्सवांना सर्व जाती धर्माचे लोक एकमेकाच्या उत्सवात सामील होतात, एकमेकांना मदत करतात, एकमेकाचा उत्साह वाढवण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यामुळं देशामधील जे सामाजिक सलोख्याचं कार्य आहेत हे निरंतर चालू राहतं. आजही ते चालू आहेत. महाराष्ट्र हे नाव घेतल्यावर असं वाटतं की महाराष्ट्र हा एक अलग देश आहेत की काय, पण तसं नाही. भारतातलाच एक राज्य महाराष्ट्र म्हणून आपला ओळखला जातो. पण इतर कुठल्याही राज्याच्या नावामध्ये राष्ट्र हे संबोधन नाही आणि महा आणि राष्ट्र, त्यामुळं आपल्या या महाराष्ट्राला एक वेगळी अशी ओळख आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, अनेक संत होऊन गेले, संतांनी अनेक शिकवणी दिल्या, संतांनी अनेक मार्ग दाखवले, त्यातून समाजाला, गोरगरिबांना याचा काही फायदा झाला. जातीभेद किंवा वर्णभेद यामधून कमी होण्यासाठी या संतांनी किंवा या महापुरुषांनी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेले आणि यामुळं या आपल्या राज्याला महाराष्ट्र अशा प्रकारचं जे संबोधन आहे किंवा महाराष्ट्र म्हणून जे आपलं राज्य ओळखला जातो तो अगदी खरोखरच महान आहेत. अगदी 25-30 वर्षापूर्वी आपल्याकडं कुठल्याही प्रकारचं जातीपातीचं राजकारण नव्हतं. प्रत्येकजण मी महाराष्ट्रीयन, मी भारतीय अशा प्रकारचं अभिमानानं आपल्याकडं लोक सांगत असायचे. आणि पुण्याला किंवा मुंबईला राहणारे लोक मी मराठी, मी मराठा असा अभिमानाने प्रत्येकजण सांगायचा. मग तो कुठल्याही जातीचा असो, तो प्रत्येकजण मी मराठा, मी मराठी असं प्रत्येकजण सांगायचं. हिंदू मुसलमान असतील किंवा हिंदू दलित असतील, हिंदू ख्रिश्चन असतील, कुठल्याही धर्मामध्ये अशा प्रकारचा तेढ किंवा अशा प्रकारची दरी आपल्याला पाहायला मिळत नव्हती. आणि समाज एकमेकांच्या कुठल्याही कामामध्ये किंवा प्रत्येकजण आपापल्या जे काही संस्कृती परंपरा असतील, ज्या त्या धर्माच्या संस्कृती परंपरा असतील, त्याप्रमाणे प्रत्येकाचं जे काही ज्याच्या त्याच्या संस्कृतीप्रमाणे पालन करून आपापल्या पद्धतीने किंवा परंपरेने जो तो ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन करायचा. कुठलीही कोणाला काही आडकाठी नव्हती.
उलट एकमेकांना मदत कशी होईल अशा पद्धतीचं सलोख्याचं महाराष्ट्रामध्ये नेहमी वातावरण असायचं. आणि कुठल्याही जातीपातीचं राजकारण आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये नव्हतं. आणि मग हिंदू असतील किंवा मुसलमान असतील किंवा दलित असतील, ख्रिश्चन असतील, यांनी पण एकमेकांना कधी अडीअडचणी आणल्या नाहीत. आणि मग पुढे जाऊन जेव्हा 1991च्या ज्या काही थोड्याफार प्रमाणामध्ये दंगली वगैरे झाल्या होत्या, हिंदू मुसलमान वाद झाला, त्यामधून सामाजिक तेढ निर्माण झाला, लोकांचं त्यामध्ये एकमेकांविषयी भावना थोडीशी अलग प्रकारची झाली. लोकांमध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या आणि दोन समाजामध्ये दुरावा निर्माण झाला. जरी शहरी भागामध्ये या अशा प्रकारचा दुरावा आपल्याला पाहायला मिळत असेल, तरी पण आजही ग्रामीण भागामध्ये हिंदू मुसलमान अक्षरशः आजही भाऊ भाऊ म्हणून राहतात. कुठेही त्यांच्यामध्ये कुठेही वाद नाही. मुसलमान कुटुंबामध्ये आजही हिंदू लोक जातात. त्यांचे काही धर्माचे काही, समजा कुठला ईद असेल, कुठला सण असेल, कोणाचं लग्न असेल, कोणाचा काही कार्यक्रम असतील किंवा एखाद्या माणसाचा मृत्यू झाला असेल, या सगळ्या कार्यक्रमांमध्ये हिंदू धर्माचे लोक सुद्धा मुसलमानांच्या कार्यक्रमात सामील होतात. मुसलमान लोक सुद्धा ग्रामीण भागामध्ये हिंदू धर्माच्या कार्यक्रमांमध्ये सामील होतात. अक्षरशः कीर्तनांमध्ये सुद्धा मुसलमान लोक येऊन बसतात. हे ग्रामीण भागामध्ये आपण पाहत आलेलो आहे. तो आज फार महत्त्वाचा विषय आहेच आहे. पण जेव्हा आपल्याकडं जे मंडल आयोग आलं आणि मंडल आयोग आणलं ते व्ही.पी. सिंगांच्या काळामध्ये, व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना, आणि त्यावेळेस जेव्हा मंडल आयोग आल्यावर जे ओबीसी समाजाला 27% आरक्षण देण्यात आलं, तेव्हापासून अनेक गोष्टींना वाचा फुटली, अनेक समाज जागा झाला. प्रत्येकजण आपलं या 27%च्या रिझर्वेशनमध्ये आपली जागा शोधू लागला. अनेक पुढारी यामध्ये जन्माला आले. जसं आपल्याकडं कधी कधी वाळवंटामध्ये किंवा डोंगरावर दगड उचकला का विंचू बाहेर येतो, तशा पद्धतीनं हे जातीमध्ये पुढारी जन्म घेऊ लागले. आणि यांचा जो काही या नेत्यांचा म्हणा किंवा पुढाऱ्यांचा म्हणा, हे आपल्या समाजामध्ये अनेक घटकांना एकत्र बोलवून मग जातीचं पुढारपण असेल किंवा त्यामध्ये विष टाकणं असेल किंवा जातीमध्ये एकमेकांमध्ये तेढ निर्माण करणं असेल, मग ह्या जातीला इतकं आरक्षण मिळतं, त्या जातीला इतकं मिळतं, आपल्याला का मिळू नये, मग आपण रस्त्यावर उतरू, मग आपण धुण्या करू, आपण मोर्चे काढू किंवा आपण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू, उपोषण करू. या अशा प्रकारचं विषारी वातावरण हळूहळू तयार व्हायला लागलं. आणि मग सामाजिक सलोखा असेल किंवा शांततेचं वातावरण असेल, यामध्ये दिवसेंदिवस दरी निर्माण होत गेली. यातून अनेक पुढाऱ्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी प्रत्येक जातीमध्ये गट निर्माण करून आपली वोट बँक कशी वाढेल, आपल्या मताची पेटी कशी वाढेल, असा विचार
करण्यास सुरुवात केली. मग गावागावांमध्ये समजा दोन जातीचं गाव असेल तर त्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण झाला. मग एखाद्या गावामध्ये अर्धा मराठा समाज असेल किंवा अर्धा धनगर समाज असेल किंवा अर्धा वंजारी समाज असेल, याच्यामध्ये सुद्धा जे काही सुरुवातीला सलोख्याचं प्रेमाचं वातावरण होतं ते बिघडण्यास सुरुवात झाली. याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी किंवा अनेक पुढारी कारणीभूत आहेत. या गोष्टी हळूहळू वाढत गेल्या आणि मग पुढे जाऊन या गोष्टी प्रत्येकाला असं वाटलं की आपल्या जातीला आरक्षण मिळालं पाहिजे, दुसऱ्यांना मिळते, आपल्याला का मिळत नाही. ही गोष्ट पण प्रकर्षाने समोर येते. कारण समजा आज ब्राह्मण समाज पण असेल, त्यांच्यामध्ये सुद्धा अगदी भिक्षुकी करून जगणारे लोक आहेत. त्यांची पण परिस्थिती अतिशय गंभीर आहे, पण त्यांना कुठलंही आरक्षण नाही. किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मुख्यमंत्री देणारा जो मराठा समाज आहे, त्यांच्याकडे सुद्धा अत्यंत गरीब लोक आहेत. या लोकांना सुद्धा कुठलंही आरक्षण नसल्यामुळं तरुण आणि युवकांवर, विद्यार्थ्यांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत असतो. यांना कुठेही सवलत मिळत नाही शिक्षणामध्ये. किंवा शिक्षणाच्या जेव्हा त्यांना ॲडमिशन घ्यायचं असतं त्यांना लाखो रुपयाची फी आज भरावी लागते, जी गरीब लोकांची किंवा गोरगरिबांची, या समाजातील लोकांची अक्षरशः पात्रता नसते. त्यामुळं हुशार लोक किंवा हुशार विद्यार्थी असून सुद्धा लोकांचं, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. पैशाअभावी कधी कधी विद्यार्थी शिक्षण घेण्यापासून लांब राहतो, तो शिक्षण घेत नाही. त्यामुळं अशा लोकांना सुद्धा आरक्षण मिळण्याची गरज आहे. आज आपल्याकडं धनगर समाज आरक्षण मागतो, मुसलमान समाज आरक्षण मागतो, मराठा समाज आरक्षण मागतो. सरसगट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आणि एसटी मधून धनगर समाजाला आरक्षण देण्यास आदिवासींचा फार मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आणि त्यामुळं यांनी त्यांच्या याला हात लावायचा नाही, त्यांनी यांच्या याला हात लावायचा नाही. आणि मग फक्त प्रत्येकाने प्रत्येकाला धमक्या द्यायच्या का आम्ही आमचं असं झालं तर आम्ही रस्त्यावर उतरू, त्यांनी म्हणायचं आम्ही असं झालं तर आम्ही लाखोचे करोडोचे मोर्चे काढू. यामुळं महाराष्ट्राचं नाव तर बदनाम होईलच, पण महाराष्ट्रामध्ये जे काही आज सलोख्याचं वातावरण आहे, जातीवाद कुठेही नाही, हे हळूहळू याची वाढ होत चालली. त्यामुळं अक्षरशः जातीपातीच्या या राजकारणामुळं लोक एकमेकांच्या घरी जायचे सुद्धा बंद होतील अशी परिस्थिती तयार झालेली. या राजकारण्यांनी आणि पुढाऱ्यांनी अक्षरशः महापुरुषांची सुद्धा वाटणी केली. मग आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शाहू महाराज असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, महात्मा गांधी असतील, संतजनांनी अनेक गोड गोष्टी अभंगातून लोकांना सांगितल्या, अभंगातून शिकवल्या. ज्या काही महापुरुषांनी या समाजासाठी, या देशासाठी, या राष्ट्रासाठी, या राज्यासाठी जे काम केलंय, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेस त्यांच्याबरोबर 18 पगड जाती समाविष्ट होत्या, त्यांचा समावेश होता.
शिवाजी महाराजांनी कधी कोणाची जात पाहिली? शिवाजी महाराजांनी कधी कोणाला जातीवर अन्याय केला? शिवाजी महाराजांनी अखंड हिंदुस्थानची स्थापना करण्यासाठी किंवा हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी सर्वांना बरोबर घेतलं, सर्वांना न्याय दिला. अशा पद्धतीचं हे महापुरुषांचं काम आहे. मग त्यात डॉक्टर आंबेडकर असतील, आंबेडकरांनी शोषित वंचित दलितांसाठी काम केलं. यांच्यासाठी तर केलंच, पण देशाला एक कायदा संविधान दिलं. त्या चाकोरीतून आजही आपण चालतोय. आणि ही चाकोरी जर नसती तर आज देशामध्ये किंवा राष्ट्रामध्ये अराजक माजला असता. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ते सर्व समाजासाठी आहे. ते काय निवळ महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी अनेक वाईट अनुभवांना सामोरं जाऊन लोकांना ज्ञान दिलं. सावित्रीबाई फुलेंनी अक्षरशः लोकांची घाण अंगावर सुद्धा लोकांनी टाकली असेल, पण त्यांनी महिलांसाठी फार मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं काम केलं. आज सगळ्याच महिला आज शिक्षणाने ज्ञानाने पुढे येत आहेत. याचं जे काही श्रेय आहे ते महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंनाच आपल्याला द्यावा लागेल. शाहू आंबेडकर आहे किंवा महात्मा फुलेत, यांचं फार मोठं काम शोषित वंचित दलितांसाठी आणि सगळ्याच समाजासाठी प्रकर्षाने समोर येत असतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा एक कार्य आहे. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये अतिशय जबरदस्त काम आणि अक्षरशः 2-2, 3-3 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा या माणसानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगली. यांची पण एक विशिष्ट कार्य आहेत. पण आज लोकांनी या महापुरुषांना अक्षरशः वाटून घेतले. म्हणजे ह्या पक्षाचा ह्या महापुरुष, त्या पक्षाचा तो महापुरुष. मग या महापुरुषांची विटंबना व्हायला लागली, या महापुरुषांचा अवमान व्हायला लागला, अपमान व्हायला लागला. लोक उच्च नीच, मग आमची जात उंच, यांची जात नीच, अशा पद्धतीची शेरेबाजी करायला लागले. यामधून भेदभाव, वर्णभेद, या सगळ्या गोष्टी, ज्या जुनाट गोष्टी परत आपल्याकडं बाहेर समोर येतील की काय, अशा पद्धतीचं वातावरण आज तापलेलं दिसते. प्रत्येक जण प्रत्येकाच्या जातीच्याच बाबतीत जर विचार करायला लागला किंवा नेते सर्व फक्त जातीचंच राजकारण करायला लागले तर या लोकशाहीचं करायचं काय, अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि पुढे प्रत्येक जण आपल्या जातीचा पातीचा विचार करून आपल्याच जातीच्या लोकाला किंवा आपल्याच जातीच्या उमेदवाराला मतं द्यायचं. मग इतर जातींचा, समजा छोट्या जाती असतील किंवा त्यांच्या प्रतिनिधित्व कमी असेल, अशा लोकांनी जायचं कुठं, अशी परिस्थिती निर्माण होईल. याच्यामध्ये सामाजिक सलोखा अगदी बिघडून जाईल. या गोष्टी लोकांनी विचारात घ्यायला पाहिजे. आणि जे काही कायदेशीर होते, जे काही न्यायालयाने होते, कारण सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याकडं 50% आरक्षण देण्याला सक्त विरोध आहेत. आणि वर दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्ट रद्द करतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात. लोकांनी एकत्र बसून काय तो निर्णय एकदा घेतला पाहिजे. जे काही आरक्षण असेल, का आता आपल्याकडं मागास वर्गातील अनेक असे लोक आहेत की त्यांचा या सवलती किंवा हे आरक्षण त्यांना त्याचा लाभ मिळत होता. त्याच्यामुळं ते अक्षरशः आता याच्यामधून बाहेर आलेले आहेत, त्यांचा विकास झालेला आहे. हे लोक सुद्धा आपलं आरक्षण किंवा सवलती सोडायला तयार नाही.
त्यामुळं आपल्याकडं गरीब माणूस गरीबच राहिला, श्रीमंत माणूस श्रीमंतच झाला. प्रत्येक जणाला आरक्षण पाहिजे, प्रत्येकाला सवलत पाहिजे. कोणी सवलत किंवा आरक्षण सोडायला तयार नाही. आणि प्रत्येकजण फक्त मी गरीब कसा असं दाखवण्याचा जो केविलवाना प्रयत्न करतोय. मग तो त्याच्याकडं सगळी संपत्ती असेल, घरी सगळी दुनियादारी असेल. आजही महाराष्ट्रामध्ये अशी लोक आहेत की लागल तेवढे करोडपती लोक आहे, पण सरकारचं राशन सुद्धा ते लोक सोडत नाही. अशी परिस्थिती आज आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आहे. यामुळं लोकांनी जर आपलं सलोख्याचं किंवा सामाजिक संतुलन जर बिघडवलं नाही तर आपण आपलं उद्दिष्ट नक्कीच साध्य करू शकतो. आपलं राष्ट्र किंवा आपला राज्य 100% संतांची, महापुरुषांची भूमी आहे. आणि या भूमीतून अनेक राज्यांनी चांगले चांगले अनुभव घेतले, चांगले विचार आपले महाराष्ट्रातून विचार दुसऱ्या राज्यांमध्ये जातात, त्याचं अनुकरण केलं जातं. नाहीतर आज परिस्थिती अशी आहे की मणिपूरमध्ये 2 जातीमध्ये इतका मोठा वाद आज 4 महिन्यापासून पेटलेला आहे. ही कुकी आणि मैतई समाज, या 2 समाजामधून अगदी विस्तव सुद्धा जात नाही. यांनी त्याच्या जमिनीत जायचं नाही, त्यांनी याच्या जमिनीत जायचं नाही, त्यांनी याच्या एरियात जायचं नाही, त्यांनी याच्या एरियात जायचं नाही. अशी परिस्थिती झाल्यावर जाती जातीमध्ये जेव्हा हाणामाऱ्या होतील, मारामाऱ्या होतील, डोके फोडाफोडी होईल, त्या शेजाऱ्याच्या घरी जायचं नाही, शेजाऱ्याच्या दारी जायचं नाही. अशी परिस्थिती आल्यावर आपल्याला जगणं मुश्किल होईल. त्यामुळं मला तर असं वाटतंय की या जातीपाटी सगळ्या नष्ट होऊन आणि श्रीमंत किंवा हे जे आरक्षण आहे हे जातीपातीवर नसून किंवा जातीपातीवर करण्यापेक्षा आर्थिक निकषावर, मग ज्या माणसाची गरीब परिस्थिती आहे त्याला आरक्षण किंवा त्याला सवलती काय देता येईल का, किंवा गोरगरिबांना, तळागाळातल्या लोकांना कसं वरती काढता येईल, ही गोष्ट जर पाहिली तर अतिशय आनंद होईल. पण असं काही कुणी सांगताना दिसत नाही. प्रत्येकजण प्रत्येकाचा मोर्चा काढत असतो, प्रत्येकजण आपली एक आघाडी तयार करत असतो. जो तो ज्याच्या त्याच्या जातीच्या लोकांना काय प्रचार करतो, काय विषारी सांगतो, काय कानमंत्र देतो. पण प्रत्येकाने प्रत्येकाच्या जातीबद्दलच जर विचार केला तर या देशाचा किंवा या राज्याच्या बद्दलचा विचार कोण करील, हीच समोर हा प्रसंग समोर उभा दिसतोय. यामधून मार्ग कसा काढायचा हे लोकांनीच ठरवलं पाहिजे. पण हे जातीपातीचं राजकारण आणि यातून होणारे संघर्ष आणि यातून होणारी समाजाची हानी, हा संघर्ष कसा टाळता येईल हे लोकांनी, समाजाने पाहिलं पाहिजे आणि एकत्र नांदलं पाहिजे. अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये, राज्यामध्ये झालं पाहिजे. राजकारण्यांच्या नादी लागून आपण आपले संसार उद्ध्वस्त करायचे किंवा जातीपातीचे राजकारण करून एकमेकांमध्ये जे असलेलं जे सलोख्याचं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे, प्रत्येकजण प्रत्येकाच्या जातीचा प्रत्येकाला अभिमान असतो. पण मी कसा उंच, तो कसा नीच हे दाखवण्यामध्ये आपण एकमेकांना वाईट म्हणतो आणि मग त्यामधून एकमेकांची जात समोर येते. कुणीच नीच नाही, कुणीच उंच नाही, प्रत्येकजण समान आहे. या देशाचा प्रत्येक नागरिक समान आहे. या देशाच्या संविधानात असं म्हटलंय की या देशाचा प्रत्येक नागरिकाला एकच मतदान देण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाचं रक्त सारखं आहे, प्रत्येकाचा देव समान आहेत. मग या जातीपातीच्या राजकारणामध्ये अशा कुठल्या गोष्टी दडल्या आहेत की त्यामुळं एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होऊन संबंध खराब होतात. या गोष्टी लोकांनी नक्की टाळल्या पाहिजे
आणि येणाऱ्या काळामध्ये काही वेगळं काही निर्माण करता येईल का, या गोष्टीकडं भर घातला पाहिजे. तरच देशाचा आणि समाजाचा, लोकांचा विकास होईल, अशी आपण एक भावना व्यक्त करूया. तोतच आपण इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.